हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर गावाला गेल्यानंतर जो बाथरूम तुम्हाला दाखवते, एवढं हालत बेकार झाली ना बाथरूमची. तर आता मी डीप क्लिनिंग करणार आहे बाथरूमची. तर तीच आता क्लिनिंग करायला आणि मी त्याच्यासाठी कोणकोणतं यूज करणार आहे. तर हार्पिक टॉयलेटसाठी आणि बाथरूम क्लीनर. तर ह्या दोन गोष्टींनी मस्त बाथरूम क्लीन करणार आहे. तुम्हाला दाखवते धूळ वगैरे कशी बसलेली आहे. अशी इकडं पावसाचं पाण्याचं आणि इथं सर्व मातीचं झालेलं आहे. इथं पण परत बाथरूमची पण हालत खूप खराब झालेली आहे. बेसिन, मिरर झाले. बाथरूमची कशी क्लिनिंग करते ती आज तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग. तर हे दोन क्लीनर आहे. तर याने मी बाथरूम मस्त क्लीन चकाचक अगदी करून टाकणार आहे. तर इथं मस्त मी छान आता हार्पिक बेसिंगमध्ये टाकणार आहे, कारण की हार्पिक जर व्हाईट बेसिंग असेल ना तर खूप व्हाईट निघतं, येल्लोपणा हा निघून जातो. म्हणून मी हार्पिक टाकत असते बाथरूम आणि टॉयलेटमध्ये. आणि हे बाथरूम क्लीनर हे बाथरूममध्ये टाकत असते. आता हे टाकून मस्त घेणार आहे. आणि इथं तुम्ही पाहिलं तर मी इथं स्टाईल आहे ना बाजूच्या, तिथंसुद्धा टाकून घेतलेलं आहे. कारण की मी गावाला होते ना, मग आपल्या बाथरूमची डीप क्लिनिंग करावीच लागते आपल्याला. लेडीजला तरी करावं लागते, कारण की जेंट्स लोक काय करणार. त्याच्यामुळे मग मी सर्व व्यवस्थित आज क्लीन करणार आहे बाथरूम. तर इथं पाहू शकता सर्व आता टाकून घेतल्यानंतर मी मस्त ब्रशने घासून घेणार आहे. आपण लगेच पाणी टाकून नाही द्यायचं, तर ब्रशने घासून ठेवायचं आहे. याला मी असंच आता पहिल्यांदा तर घेतलं आहे बेसिंग घासायला. तर इथं बेसिंग घासून झाल्यानंतर मी लगेच बाथरूम क्लीन करते. त्या बाथरूमला सुद्धा घासून घेणार आहे. आपल्याला लगेच खूप पाणी टाकायचं नाही. घासता जे क्लीनर आहे ना आपण टाकलेलं तेनेच घासायचं. आणि थोडंफार नॉर्मली हाताने थोडं थोडं पाणी टाकून घासायचं, जेणेकरून आपल्याला घासायला इझी पडेल. तर असं मी घासून घेत आहे सर्व बाथरूम. तर जेव्हा घासू ना आपण, तर ब्रश हा मोठा ठेवा तुम्ही, नाहीतर छोटा ब्रश असेल ना तो खूप हाताला ताण पडतो. तर माझा हा थोडा मोठा आहे ब्रश. तरी याच्यापेक्षा पण आहे जर मोठा मी बघणार आहे, मला नंतर बघायचे ब्रश बाथरूमचे वगैरे बाकी जे टूल्स आहे ना ते मी बघणारच आहे. हा माझ्याकडे आता खूप छान आहे हा पण, मग मी याला यूज करते आता सध्या तरी. तर इथं सर्व घासून टाकून असं आधी टाकून ठेवल्यानंतर घासून घ्यायचं नेहमी, आणि लगेच पाण्याने टाकायचं. असं मी घासून घेतलेलं आहे. बघा इथं पण सर्व घासून घेतलं. फ्लोअर पण फ्लोरिंग पण पूर्ण मी घासून घेतलेलं आहे. स्टाईलसुद्धा घासलेली तुम्ही पहा. तर बाथरूम क्लीनर टाकल्यानंतर हे सर्व असं घासून घ्यायचं आहे. तिकडे पण वॉशरूम पण असं घासून घेतलेलं आहे. आता याला 5 मिनटं मी ठेवणार आहे. तर 5 मिनटं ठेवून झालं आणि मग 5 मिनटानंतर आपण धुवून टाकायचं आहे. तर मी आधी इथं मिररला आता धुवून घेते. तर मिररला पहिल्यांदा धुवून घेतलेला आहे इथं मस्त छान. आणि मिरर जास्त इतका तरी खराब नव्हता झालेला. मग आता इथलं सर्व जे ब्रश वगैरे ठेवायचं स्टँड वगैरे आहेत ना, सर्व कोलगेट आपले साबण वगैरे, तर तिथलंसुद्धा स्टँड हे धुवून घेतलेलं आहे. आणि व्हाईट आहे ना त्याच्यामुळे ते जास्त खराब धूळ बसलेली होती त्याच्यावर. तर मला हे व्हाईट स्टँड खूप आवडतं आणि खूप छान आहे. हे मी ऑनलाईनच मागवलं होतं. तर आता ते सुद्धा धुवून घेतलेलं आहे. आणि मग नंतर ब्रशने परत हे असं घासून घेते, पाणी टाकून घासून घ्यायचं आहे. लगेचच स्टाईल पण धुवायची आहे, कारण की मी ऑलरेडी ही स्टाईल बाजूची घासून घेतलेली आहे. पण तरी पाणी टाकून असं ब्रश फिरवायचं आहे, जेणेकरून जे लिक्विड्स आहे ना ते निघून जाईल. आणि व्यवस्थित इथं स्टाईल पण मी पाहू शकता पूर्ण स्टाईलवर पाणी टाकून अशी धुवून घेतलेली आहे. आणि माझ्या बाथरूमची स्टाईल आहे ना, आता गेले 2-3 वर्ष होत आले ह्या घराला. माझं नवीनच घर आहे, 3 वर्ष होतील आता. तर अगदी छान आहे. थोडी पण अशी येल्लो वगैरे झालेली नाही आहे, कारण की डीप क्लिनिंग करण्याचा हाच फायदा असतो. नेहमी आपण क्लिनिंग करतो आणि बाथरूमची तर ही क्लिनिंग झालीच पाहिजे. लहान मुलं असतात, रोज आंघोळ करतो आपण, तिथं क्लिनिंग झालीच पाहिजे. म्हणून मग मी बाथरूम माझं हे डेली वॉश करत असते. व्यवस्थित हार्पिक वगैरे यूज करून मी धुवत असते. आधी इथं पण पाहू शकता जे इकडे आहे ना
बाथरूम टॉयलेट वगैरे ह्या साईडला सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आणि मला ना बाथरूम अगदी क्लीन चकाचक लागतं. अगदी खराब राहिलं ना मला आंघोळ पण करूशी वाटत नाही आणि मला नाही आवडत. म्हणून मग मी तर ही बाथरूमची म्हणा सर्व आपल्या घरातली क्लिनिंग ही माझी सतत चालू असते. तुम्ही पाहत असाल माझ्या डेली ब्लॉगमध्ये क्लिनिंगचे जास्त तुमच्यासोबत मी शेअर करते. तशी माझी लाईफस्टाईल तर शेअर करते तशी मी क्लिनिंगसुद्धा शेअर करत असते. तर मी घरामध्ये म्हणजे कसं ठेवते घर वगैरे किंवा माझी लाईफस्टाईल ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्हाला माझे लाईफस्टाईलचे क्लिनिंगचे व्हिडिओ नक्की तुम्हाला कोणतं पार्ट याच्यातून बघायला माझा जास्त आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून तुम्ही आहात कमेंट करणाऱ्या जे माझे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा मला सांगा, म्हणजे मला कळेल कोणत्या भागातून तुम्ही पाहतात. तर इथं छान मस्त सर्व बाथरूमची क्लिनिंग झालेली आहे पाहू शकता. आता मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे बाथरूमचा माझ्या. तर इथं इतकं भारी वाटत आहे ना बाथरूम क्लिनिंग झाल्यानंतर. अगदी फ्लोअरसुद्धा इतकं क्लीन झालेला आहे ना. तर हा फ्लोअर क्लीन झाल्यानंतर जो येलो होतं ना आधीचं झालेलं ते सुद्धा निघून गेलेलं आहे. तर इथं अशा प्रकारे सर्व आता वस्तू जागी ठेवून घेत आहे मी आणि तुम्हाला दाखवते फायनल लुक. पाहू शकता इथं खूप धूळ होती ना, तर इथं एवढंसं छान मस्त क्लीन केलं. आणि हे बघा काचंसुद्धा क्लीन केलेलं आहे. इथं सुद्धा धूळ बसलेली होती. त्याच्यानंतर हे फ्लोरिंगसुद्धा खूप घाण झालेलं होतं. स्टाईल पाहू शकता. आणि बेसिंग पण तुम्हाला दाखवलंच होतं ना आताचं बेसिंग बघा. तर बेसिंगसुद्धा क्लीन केलं आहे. आरसा पण क्लीन केलेला आहे. आणि माझं बाथरूम अशा प्रकारे मी डीप क्लिनिंग केलेलं आहे. आरसा पण क्लीन केला तर त्याला हे टिश्यू पेपरने मस्त पुसून घेणार आहे. तर असं मी डीप क्लिनिंग केलेली आहे बाथरूमची. आणि बाथरूमची डीप क्लिनिंग झाल्यानंतर बाथरूम एवढं फ्रेश वाटते ना, भारी मस्त चकाचक झालेलं आहे. आणि असं माझं मोठं असं बाथरूम क्लीन केलेलं आहे. हा बाथरूम क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.